तर छत्रपती संभाजीनगरमधील नहार कंपनीतील गॅसच्या 2 लाईन बंद झाल्यात। नहार कंपनी वाहनं बनवणाऱ्या कंपन्यांना वेगवेगळे पार्ट्स पुरवते। काय परिस्थिती ओढवली आहे कंपनीवर आढावा घेतलाय कृष्णा केंडे यांनी। गॅसच्या तुटवड्या अभावी आणखीन इंडस्ट्री बंद करायला सुरुवात झाली आहे। त्यातलीच मी जिथं उभा आहे ती नहार इंडस्ट्री। आत्ता आपण पाहतो आहोत की इथे ही जी चाकं आहेत ती कालपर्यंत फिरत होती, मात्र आता पूर्णपणे या ठिकाणी थांबलेली आहेत। नहार इंडस्ट्रीतल्या 2 लाईन या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत आणि त्याचं कारण आहे गॅसचा पुरवठाच या ठिकाणी होत नाही। इथले जे पार्ट आहेत ते बजाज ॲटोला नाही मिळाले तर त्यांच्या उत्पादनावरती देखील फटका बसणार आहे। आणि कालपर्यंत 5 उद्योग बंद पडत होते, त्यात आता आणखी एका उद्योगाचा समावेश झालेला आहे। आपल्यासोबत प्लांट मॅनेजर आहेत, आपण त्यांच्याकडनं याविषयी जाणून घेऊयात की किती लाईन तुमच्या बंद पडलेल्या आहेत आणि आता किती गॅस तुमच्याकडे शिल्लक आहे आणि किती तासात पूर्ण इंडस्ट्री ठप्प होऊ शकेल। बेसिकली आम्ही बजाज ऑटोचे ऑटो रिक्षा जे आहेत त्याचे कॉम्पोनंट्स सप्लाय करतो। त्याच्यासाठी आमच्याजवळ ज्या प्रोसेसेस आहेत त्यामध्ये फॅब्रिकेशन प्रोसेस, त्यानंतर ईडी प्रोसेस आणि पावडर कोटिंग या प्रोसेसेस कोर प्रोसेस आहेत। त्यामधील ईडी प्रोसेस आणि पावडर कोटिंग प्रोसेस या प्रोसेसला LPG गॅस लागतो, ज्याचा जास्त प्रमाणावर वापर या प्लांटमध्ये नहार ग्रुपच्या नहार इंजिनिअरिंग या प्लांटमध्ये केला जातो। तर आत्ता जर आपण पाहिलं तर साधारण आज दुपारी 3 वाजेपर्यंत पुरेल एवढा गॅस आमच्याजवळ फक्त उपलब्ध आहे। त्यानंतर आमचे प्रयत्न चालू आहेत। आम्हाला जो गॅस पुरवठा होतो तो हिंदुस्तान पेट्रोलियमकडून होतो, त्यांच्यासोबत आम्ही कंटिन्युअसली आमचं मॅनेजमेंट टचमध्ये असून आम्ही बजाज ऑटोसोबतसुद्धा या सर्व गोष्टी शेअर करत आहोत। आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळे जो गॅस पुरवठा होत नाही LNG गॅसचा, आणि त्यामुळे मोठा फटका ॲटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या इंडस्ट्रीला बसायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।